पोट बिघडलं डोकं दुखतं, उन्हात जाऊन आलं डोकं दुखतं, दात खराब झाला डोकं दुखतं, घरी भांडण झालं डोकं दुखतं. आता या गोष्टींचा मेंदूशी काय संबंध आहे का? मग डोकं कसं दुखतं? तर डोकं कसं दुखतंय तू समजून घेतलंस तर तुला कळेल की यात घाबरण्यासारखं नाहीये. आता असं करतो, असं हे हलतंय की नाही, आणि इथं बोट ठेव 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 ना, सगळं हलतं बघ. हे कसं हलतं? तर या त्वचेखाली कातडीखाली स्नायू असतो आणि तो स्नायू पूर्ण डोक्यावर जातो आणि हा स्नायू आकसतो, कळलं ना? आणि तो आकसल्यामुळे डोकं दुखतं. आमच्या भाषेत सुद्धा त्याला स्नायू आकसण्याचं दुखणं असंच म्हणतात. आमच्या म्हणजे वैद्यकीय भाषेत मसल टेन्शन हेडेक, मसलमध्ये टेन्शन आलंय, ताण आला आणि म्हणून डोकं दुखतं. याला गोळ्या औषधं वगैरे असतात, पण त्या गोळ्यांनी थोडासा असा माणूस घेतो. गोळ्या औषधं घेऊ नकोस. मनशांती करता. आता तुला वाटलं असं का बोलतोय, भारतीयांनी शोध लावले आणि आपण पाश्चिमात्यांकडे बघतोय. तू रोज 1 तासभर कुठल्या तरी जवळपासच्या योगाश्रमात जा आणि प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या मागे लाग. तुला वाटतं, तरुण लोकांना वाटतं प्राणायाम ध्यानधारणे म्हाताऱ्यानं करताय, असं काही नसतं बघ. अरे योगासनं तर शाळेपासून शिकवणं महत्वाचं असतं. तर तू 1 तासभर त्या योगाश्रमात जा, प्राणायाम करून थोडीशी मनशांती कमव आणि त्याने तू बरं वाटणार तुला. परत डॉक्टरची पायरी चढायची, माझा चेहरा सुद्धा बघू नकोस. 1 पैशाची गोळी देणार नाही तुला, औषध एकच, प्राणायाम आणि ध्यानधारणा. ध्यानधारणा म्हणजे देवाचा संबंध नसतो, ध्यान लागतंच ना आपण प्राणायाम करत असताना. आणि ज्या लोकांच्या व्यक्तिमत्वात असा ताण घेण्याचा दोष असतो त्यांना त्याचा खूप उपयोग होतो, खूप म्हणजे खूपच उपयोग होतो. बरोबर आहे ना? नक्की पटलंय का तुला? नुसतं होला हो म्हणू नकोस आणि परत पैसे फुकट घालवायचे नाहीत. पळा या.